प्रत्येक जीवाचं रक्षण करणं हे राजवंशाचं कर्तव्यच आहे। त्यामुळे तुम्ही त्याला फेकून द्यायचं म्हणालात तरी मी ह्याचे प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार। हा हट्ट महागात पडेल तुम्हाला। उलट आहे, हा हट्ट जगवेल ह्याची मुख्य जीवाला। कसली लगबग चालली आहे राजवाड्यात? नक्की कोणाला काय झालंय? ताता ताता बघ ना, या उलाशा पक्षाला दुखापत झालीये। लगेच इलाज नाही केला तर काहीतरी बरं वाईट होईल, म्हणून राजवैद्यांना बोलवायला इथे आले मी। पण राजवैद्य ऐकायलाच तयार नाहीत। अहो आमच्यावर उपचार करत होते, आम्ही परोपरीने सांगत होतो की आधी त्या पक्षावर उपचार करा। अहो मुका जीव तो आपल्या आश्रयाला आलाय। अगदी बरोबर आहे राजवैद्य, ताबडतोब ह्या पक्षावर उपचार सुरू करा। आमच्या सावित्रीचा जीव त्याच्यात गुंतलाय, तो जगायलाच हवा। लांडग्या काय खावा दे? लुसलुशीत कान का माणसाला हात खाऊ? काही चुरचुरणारी जीभ खावा दे? बोल। ओय, यासी का मारीत? तो आमचा वनराज असेल। हे मीना जाणीत माझ्या पोटात भूक ओरडा करीस, पक्षी मारून खात तर हा कुरकुंबामध्ये येत गेला माझ्या हातीचा पक्षी, भाजून खाणार होतो उंब, आता याचीच खातो। ना ना, याने काय पोट भरीत? हा तर तुमच्या मोठी एवढं असेल, तुम्हास तर एवढं अन्न लागेल। हा आम्ही देत तुम्हासी, याची सोडा। तुम्ही कुठून आणीत? चल चल वस्तीसेन, भाकरी आणीत। पर वस्ती तर दूर, कोंबडी आणीत एखादी वाटेत पकडीत। सोपं ना कोंबडी पकडणं, ती नाही मिळत, कंदमुळं बघित। पर कंदमुळं खरपण्यासी अवजार ना। पगलू समजित मग खात मी हात, नाहीतर तुम्हा तिघाशी खात। ना ना, यासी ना खा तुम्ही। माझं मी बघित, तुम्ही आधी जा इथून। ना ना, आम्ही झटपट काही खाण्याचे आणीत। यासी ना खा, यासी ना खा। बाणीत जा, सरी सरी येत तुम्ही, नाहीतर खायच मी यास। ये सरी सरी ये, ना तरी काय करीत? आता काहीच करता येणार नाही का राजवैद्य? होय महाराज, जेवढं आमच्या हातात होतं तेवढे सारे प्रयत्न केलेत आम्ही, परंतु यातून हा वाचेल असं दिसत नाही। आता का थांबीत? खात मी आता तुला, तुझं प्राण घ्यायसीन। यमराज येईत आता, ते तुला वाचवीत तर वाचवीत, तर मी तुला मारीत पण खाईत आता। हे काय? तुझ्या उलुशा हृदयाची धडधड नीट ऐकू येते मला।
कोण म्हणतं तुझे शेवटचे क्षण आहेत? नाही, मी नाही तुझा जीव जाऊ देणार. हृदयाशी इतकी घट्ट धरून ठेवेन की तुला जो कोण देवा घरी घेऊन जाणार असेल त्याची सावली सुद्धा पाडू देणार नाही मी तुझ्यावर. त्यातल्या त्यात तुझा हातच जास्त माणसाला आहे. ओय पाहित पाहित तुमच्यासाठी ही फळं आणली असेल. जांभूळ असीत की आंबा, पिकलेली फळं, पण ना ते एक पक्षी ना एक प्राणी. पिकलेली फळं साऱ्यांच्या आधी पाखरं उष्टावीत, पण अते तसं ना. ही फळं नको आपणासी, विषारी असीत. घ्या घ्या. ही चिमुडभर फळं भूक भागवीत असेल माझी. तुमच्यासाठी आणली असती ही. यासीच खात मी आता. नाना साधी सुधी नाही फळं, चाखून तर पाहित. कुठून आणि ही फळं? मला तर कधी नाही दिसली राणी. ना कशी, आम्ही तर यावेळी टाव मारीत. 4 खात तर पुरा दिवस भागीत त्यावेळी. कशी आंबट गोड लागीत. घ्या लवकरी, नाहीतरी आमासेच मोह होत खाण्याचा. खरं सांगित की खोटा? खोट कासीन, आमच्या मित्राचा जीव लागेत पण अशी खोट बोलीत आम्ही. नाही जाऊ देणार मी तुला देवा घरी. आता तू इथेच राहणार माझ्या सोबत. मी वाचवीन तुला. सुरंगी, याची हृदयाची धडधड थांबली ग. नाही ऐकू येते मला. उठ ना रे. नाही कसं नाही गेला तो. आज शोभित तुम्ही माझे खरे मित्र. आम्हाला खाण्यासही येत असे. आता विषारी फळं खाऊन मरीत. आंबा!
सुरंगी सुरंगी साऊ साऊ सुरंगी सुरंगी साऊ साऊ. हा तो बोलतोय. महाराज महाराज हा पक्षी. चैतन्य परत आलं या पक्षात. निघून जाणारे प्राण थोपवले माझ्या सावित्रीनं. पहा पहा कशी भरारी घेतोय. भरारी भरारी. सटवाई माता म्हणाली होती ते अगदी खरं आहे. या मुलीत अलौकिक शक्ती आहे. माझी साऊ मृत्यूला मान देणारी आहे. कालजयी. महाराजांचा विजय असो, राजकन्येचा विजय असो. किती गोड बोलतोय हा. हा बोलतोय. असं कधी पाहिलं नव्हतं. हो ना, नवलच आहे. नवलच आहे. खरंच तुला बोलता येतं का रे? की कोणीतरी आमची गंमत करतंय? जादू टोणा तर नाही ना? नाही ना. काय रे, जे बोलतो त्याचा अर्थ कळतं का तुला? की नुसताच आवाज काढतोयस? नुसताच आवाज काढतोस. अरे तुला विचारतीये मी. तुला विचारतीये मी. अगं बाई, काय रे, तुझं नाव काय? नाव काय तुझं? अरे वेडू, तुला विचारतीये मी. माझं नाव सावित्री. सावित्री सावित्री. आता आपणच त्याला छान नाव देऊयात. नाहीतर हा स्वतःच नाव सावित्री किंवा सुरंगी सांगेल. सावित्री किंवा सुरंगी. नाही नाही, टोकू तुझं नाव. टोकू 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 टोकू. टोकू टोकू. आपण बघूया कायला कळलंय का ते? काय रे, तुझं नाव काय? टोकू टोकू. हा, हुशार टोकू. अरे हे सर्वात मोठं दालन महाराजांचं. आणि महाराज दिसले की काय म्हणायचं? काय म्हणायचंय? नमस्कार महाराज. नमस्कार महाराज. चल पुढे. आणि हे महाराणींचं दालन. महाराणींना दर्पण खूप प्रिय आहे, म्हणून तू दर्पणात डोकावू नकोस. त्या ओरडतात. महाराणी ओरडतात. महाराणी ओरडतात. असं नाही बोलायचं. आम्हाला ओरडतील त्या. नाही बोलायचं. नाही बोलायचं. हे दक्ष भाऊ मामाचं दालन. त्याच्याकडे खूप शक्ती आहे. खूप शक्ती आहे. आणि हो, दक्ष भाऊ मामा खूप हसवतो पण. मामा खूप हसवतो. आणि इकडे नाही यायचं तू. कोण असतं तिथे? इथे एक राक्षसी आणि 3 बडबडे उंदीर फिरतात. असं काय बोलतेस? मी कुठे काय बोलले? राक्षसी आणि 3 बडबडे उंदीर. राक्षसी आणि 3 बडबडे उंदीर. थांब. हे
राजमातांचं दालन आहे. त्यांना काय म्हणायचं? प्रणाम राजमाता. राक्षसी आणि 3 बडबडे उंदीर. प्रणाम महाराज. प्रणाम. प्रणाम महाराज. अरे कोण बोलतोय हे? कोण बोलले? तोकू तोकू दादा तोकू बोलतोय. अरे वा, अद्भुत आहे हे. बर, आता अवखळपणा पुरे झाला. लक्षात आहे ना, देवीचा उत्सव तोंडावर आला तेव्हा तिकडे लक्ष घाला. गेल्या अनेक वर्षापासून देवीच्या उत्सवाची परंपरा खंडित झाली होती. आता तो उत्सव पुन्हा सुरू होतोय, तेव्हा तुमचं सगळं लक्ष तिकडे वळवा. त्यात दिरंगाई नको. सत्तू, का हो सत्तू, तुझी मायो अजून कामास येत ना? डंख लोपला की अशीच अजून? अशीच. दिवली मायो लेप करीत. तू कासेन सत्तूस कुशीत त्याचे पाशी उत्तर ना. सत्तू खोडी ना करीत तर शमी मायोची डंख ना होत. मधमाशी हा डंख म्हणजे हुंबा त्रास, नुसती आगाग. ना सहन होत आता. दुखीत घे दिवली मायो. ना बरी होत मी आता. सत्तू पासून लपवीत मी, पण जाणीत घे जाणीत. जन्माची पंगू होत मी आता. ना अशुभ ना बोलीत. हळूहळू बरी होत. पण काय? पण वेळ लागेल. दुजा काहीच उपाय ना. असीत एक उपाय असीत, पण सोपा ना. करू जात तर जीवासी धोका असीत. कोण करीत हे धाडस? काय उपाय ते तरी सांगी मायो. देवीचं देऊळ असीत भिंती या पलीकडे. तिथं कुंड असीत औषधी पाण्याह. ते पाणी लावी तिच्या डंकासी तर सरी सरी बरी होती. भिंत ओलांडू लागी खरी, पण ते पाणी जादू करीत. मी आणि ते कुंडातील पाणी. मी जात आणि ते पाणी घेऊन येत. माझी आयो माझ्या खोडीपायी त्रास भोगीत. मी जात सरी सरी. ना भिंतीपाशी ना जात तू. पण का तो आऊ ना, या विषयात एक शब्द ना ऐकीत मी पुढती. ना जात ना जात. पण दिवली मायो, तसा कुंड राणी ना? ना राणी ना. किती वरीस ते कुंड या साऱ्या रानास आणि नगरास औषधी पाणी देत. पण भिंत आली आणि 2 भाग झाले. त्या कुंडाखाली अग्नी असीत. ते जमिनीच्या पोटाशी रस तयार करीत आणि औषधी पाणी तयार होत. पण आता भिंत ओलांडून कोण जात बाण खाण्यासी? त्यातून आता देवी मायोचा उत्सव. मग उत्साहाची जात मी. देवीची बघू जात तरी अडवीत का भिंतीपाशी? ना तो विचारच ना करे. नगरातून उत्सवासीन हुंब माणूस येत. मगे ते खाद आपणासी. त्याहून वाईट नागर्जन लोभी, क्रूर, विश्वासघातकी.